अतुल केलेटकर, श्री सुभाष पालकर, श्री मंगेश पालकर, श्री शरद पालकर, श्री भगवान पालकर, श्री समीर पेटे, श्री भूषण पालकर, कुमार किरण पालकर, श्री केतन लाड, तसेच आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलंय कुमार चिन्मय आंबवणे यांच्याकडून आपल्याला हे क्रिकेटचं मैदान उपलब्ध झालंय। मंडळाकडून सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार। हॅलो, तसेच क्रिकेट सामन्यांसाठी मान्यवर इथे उपस्थित झालेत। प्रवीण आंबवणे यांना विनंती असेल आपण रंगमंचावरती यायचे। तसेच गणेश मुंडे, अतुल केलेटकर व मंगेश पालकर यांना सुद्धा विनंती असेल की सर्व मान्यवरांनी रंगमंचावरती यायचे आणि स्थानपन्न व्हायचे। इथे पहिल्या फेरीचा पहिल्या सामन्याला सुरुवात होते। क्रिकेट स्पर्धांचा आपण आस्वाद घ्यायचाय। सर्व मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी रंगमंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे। पहिल्या सामन्याला होते सुरुवात। तर येथे होते सामन्याला सुरुवात। पहिला सामना रंगतोय तो यूबीएस कॉलेज विरुद्ध वावे। आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती येत आहे 2 धावा। दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 2। आणि इथे मात्र फलंदाज होतोय तो धाव बाद। सुंदर फटका, त्या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 6। आणि इथे मात्र पुन्हा येते 2 धावा। 2 धावेच्या मतीने स्कोर कार्ड पडले सरसावतंय, जाऊन पोचले ते 8-11 वरती। पुन्हा एकदा सुंदर टॉप केले चेंडू। चेंडू जातो 2 धावांसाठी। सर्व सामने 2 षटकांचे खेळले जातील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद। शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट मिळते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10। लिंक पाठव ना। या क्रिकेट सामन्यांसाठी समर्थ लाईव्ह हा यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून हे लाईव्हचे सामने इथे दाखवले जात आहेत। धावसंख्या झाली ती 10। दुसरे षटक प्रगतीपथावर असताना
आणि इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. सिंगलच धाव येतीये. धावसंख्या झाली ती 11. इथं सुंदर फटका परंतु धावसंख्या झाली ती 12. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. आणि मात्र 2 धावा येतात डिक्लेअर स्वरूपामध्ये. धावसंख्या झाली ती 15. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद शेवटच्या चेंडूवरती. आणि धावसंख्या झाली ती 15. विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. तर कोणी संघ इथे उपस्थित झाला असेल त्यांनी आपली नोंद करून घ्यायची आहे. उकरूळ संघ इथे उपस्थित झाला असेल तर आपण संपर्क साधायचे समालोचन कक्षात. तसेच फातिमा नगर उपस्थित झाला असेल तर त्या संघाने सुद्धा आपली नोंद इथे दाखवायची आहे. उकरूळ संघ तसेच फातिमा नगर संघ उपस्थित असेल तर वावे सिंगला विनंती असेल की आपण इथे स्टेजच्या थोड्या बाजूला उभं राहायचंय. मैदानामध्ये 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल विजयासाठी. जय भवानी वावे संघाला चालू असलेला पहिल्या फेरीतला पहिला सामना UBS कॉलेज कुशिवली विरुद्ध जय भवानी वावे संघ. आलेल्या सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती कोणत्याही स्वरूपाची धाव येत नाहीये. आणि इथे मात्र सलग 2 चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज. आणि इथे मात्र एकच धाव मिळते तिसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा सिंगलच धाव मिळते. माफ करा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 3. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. कुठली आली असेल ना उकरूळ संघ आणि फातिमा नगर संघ आपली उपस्थिती दाखवायची आहे. उकरूळ संघ तसेच फातिमा नगर संघ. आणि इथे मात्र येतोय चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 7.
ओव्हर झाले. धावसंख्या झाली ती 7 आणि विजयासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता असेल ती वावे संघाला. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. समर्थ लाईव्ह या यूट्यूब चॅनल द्वारे या क्रिकेट सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण मात्र दाखवलं जात आहे. तरी समर्थ लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. पंचांनी थोडस स्पीडअप करायचे. आज आपला शेवटचा दिवस आहे. संघांची उपस्थिती भरपूर चांगला प्रतिसाद मिळतोय या सामन्यांना. तरी लवकरात लवकर आपण सामने इथे पार पाडायचे. थोडस स्पीडअप करा. तसेच आलेल्या सर्व संघांना विनंती असेल की आपली नोंद करून घ्यायची आहे. उकरूळ संघ आणि फातिमा नगर संघ आपण उपस्थित असाल तर आपण त्वरित संपर्क साधायचे. उकरूळ संघ तसेच फातिमा नगर संघ. आणि इथे मात्र सिंगलच धाव येते. धावसंख्या एकने वधारती जाऊन पोहोचली ती 8च्या घरामध्ये. अजूनही विजयासाठी 8 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा. आणि इथे मात्र 9 चेंडू असेल. आणि इथे मात्र सिंगलच येते. चार चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. आणि आता 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा. आणि इथे मात्र धावसंख्या झाली ती 13. विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. आणि इथे मात्र 9 चेंडू असेल. 9+1 अशा 2 धावा मिळतात. आणि आता विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. आणि इथे मात्र वावे संघ ठरलाय विजयी. पहिल्या सामन्याचा मानकरी ठरलाय तो वावे संघ. तर येथे कुणाला